हो थांबा. दिवसा समाजसेविका बनून फिरायचं आणि रात्री परपुरुषाच्या गळ्यात गळे घालून फिरायचं, ही रीत आहे हिची. दादा काय बोलताय तुम्ही? शाळा, ज्ञानाचा उजेड अशा गोष्टी नुसत्या मुखात आणि परपुरुषाची संगत आचरणात. ताई तुम्ही तर मला ओळखता ना, तरी सुद्धा असं बोलताय? ओ ताई, या असल्या गाण्याच्या बाईला कशाला वर्गणी देताय? नाहीतर काय, ज्या बाईला आपल्या घरची इज्जत सांभाळता येत नाही ती कसले संस्कार आपल्या मुलांना देणार आहे? वर्गणी घेतेस? थांब थांब. वर्गणी बिरगणी काही मिळणार नाही. हे घ्या, चल निघ. आणि रागानं काय बघतेस ग? तुझ्या नजरेनं मी जळून जायला तू काय सती सावित्री आहे का? चल निघ. सगळी अक्कल जगाला शिकवता, तर आपण स्वतः पण वापरत जा. रामकृष्ण हरी. मी अधोक्षज अंदाजी दिग्रसकर आज तुमच्या सगळ्यांसमोर पहिल्यांदाच भाषणासाठी उभा आहे. तर नाही, असं नाही जमणार. हा, तर मंडळी, मी आज इथे समस्त पिठूच्या वाडीतील जनतेचा प्रतिनिधी हा समस्त पिठूच्या वाडीचा प्रतिनिधी म्हणून तुमच्या समोर उभा आहे. आणि आज मी काम करतो, सगळे मुद्दे सुद्ध लिहून घेतो, म्हणजे मी बोलताना जास्त अडखळणार पण नाही आणि काही विसरणार पण नाही. आज माझ्यासोबत जे घडलं ते आदूला नको सांगायला, उगाच त्याच्या भाषणावर परिणाम होईल. काय मग अधोक्षज महाराज, हा, कुठपर्यंत आली तयारी भाषणाची? सुरू आहे. आदू, तू ना असं छातीत ठोकून भाषण कर. कोण तुझ्याकडे बघून हसतंय का, तुझ्या अडकण्यावर हसतंय का, याचा अजिबात विचार नाही करायचा. विसरू नकोस, तू फक्त बोलणारा नाही तर काम करणारा नेता आहेस. बरोबर. बरं इंदू, मी काही मुद्दे काढलेत, हे बघ. अतिशय चांगले मुद्दे आहेत आदू. पाठांतर घेशील? तर आलिया भोगासी असावे सादर, देवावरी भार घालूनिया, तोची कृपा सिंधू निवारी साकडे, येरते बापुडे काय रंक. हो, इतकी हाताशा बरी नाही हो. मला मान्य आहे की जे घडलंय ते फार वाईट घडलंय, पण अहो आपणच जर धीर सोडून दिला तर कसं होणार? धीर सुटणार नाही तर काय होईल शकू, सांग ना. पोटचा पोरगाच जर असा बेजबाबदारपणे वागायला लागला तर काय करायचं? भावा भावामध्ये अशी आडी काय कामाची? गोपाळ असं वागेल असं मला कधी वाटलं नव्हतं बघ. अंता दादा दारू प्यायला, जुगार खेळला, घरामध्ये भांडणं केली, वादविवाद घातले. या सगळ्याचा बाबांना किती त्रास झालाय मी पाहिलंय ना, डोळ्यांनी पाहिलंय. आज तसाच त्रास मलाही होत. बाबांच्या वाट्याला जे दुःख आलं तेच दुःख माझ्या सुद्धा पदरी आलं शकू.
आपल्या एकसंध घराचे तुकडे करायला निघालाय हा पोरगा. इतिहासाची अशी दुर्दैवी पुनरावृत्ती घडायला नको होती बघ मला, अजिबात नको होती. भवाच्या पोटी दुःखाची राशी, शरण देवासी जाता भले, तुका म्हणे नव्हे काय त्या करिता, चिंतावा तो आता विश्वंभर. विठुराया, तू सांभाळ बाबा आता. राम कृष्ण हरी. हुकुमशाहीला टाकू मोडून, हुकुमशाहीला टाकू मोडून, रामकृष्ण हरी मंडळी. रामकृष्ण हरी. मी आज या विचारपीठावर चमकायला नाही, तर आपल्या गावाच्या विकासासाठी आलो. मी अधोक्षज अंताची दिग्रसकर. माझा विश्वास हा शब्दांवर नाही तर प्रत्यक्ष कृतीवर. तसंच माझा भर हा गप्पांवर नाही तर रस्ते, ही शाळा, दवाखाना आणि पाणी अशा कामांवर असेल. विठूच्या वाडीत अनेक विकासाची कामं पेंडिंग आहेत हे आपल्याला वेगळं सांगायची गरज नाही. आधीचे आपले सरपंच मोहितराव यांना आपण याच्यासाठीच निवडून दिले होते, पण विकासाची कामं काही झालीच नाही. मी त्यांची काही बदनामी करून मत नाही मागणार, पण घोडा मैदान सामने जे सत्य आहे ते आपल्याशी समोर आहे. मला तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे की तुम्ही योग्य तोच निर्णय घेता. तुम्ही प्रचार मोहीम चालवली का आमच्या नेत्या मोहितरावाला बदनाम करायची मोहीम? त्यांनी भले कामं केले नसतील, पण गावात व्यभिचाराला खतपाणी घातलं नाही. काय बोलताय तुम्ही? जे दिसतंय तेच बोलतोय. अध्यक्षक महाराज, गावच्या न झालेल्या विकासाबद्दल एवढं बोलताय, तुमच्या बायकोविषयी पण बोला ना. म्हणजे अहो म्हणजे काय म्हणजे तुम्हाला माहित नाही का? तुमची बायको तुमच्या मोठ्या भावावर रात्रभर एकत्र होती. हा, तुम्हाला माहित नाही का? त्यांचं झेंगट होतं ना आधीच. एवढी कीर्तनाची परंपरा सांगता, उपदेश करता, तुमची बायको काय करते? बेविचार. गावचा कारभार बघण्यापेक्षा स्वतःच्या बायकोकडे लक्ष ठेवा. आगाऊ बोलू नकोस हा. आणि ती आगाऊ वागते ते. तुझ्या तर शांत. सोडा मला. जीव हसरतो. हे करायला आलायस का तू इथे? अरे हे लोक असंच करणार. तू त्यांच्याशी शांतपणे बोललं पाहिजेस. मोहितराव अशा कधी गुंडासारखे अंगावर धावून नाही आले. बघा रे बघा, तुमचा हा नेता अंगावर जाऊन धमकी देतो, बायकोचा पाच झकाय बघतोय. अरे ज्याचा बायकोवर कंट्रोल नाही तो विकास काय करणार गावचा?
मधासारखं आणि वाघ ना विषासारखं. दिवसा कीर्तन आणि रात्री त्याचाच बायकोवर कंट्रोल नाही असं सरपंच नकोय आम्हाला. नकोय आम्हाला, नकोय आम्हाला असा सरपंच नकोय आम्हाला. ए, चला रे. मोहितराव, तुम्ही सरपंचकीसाठी उभे राहणार होतात तेव्हा एवढी कामं नाही केली आणि आता अर्ज माग घेतलाय लई काम करताय. थोडक्यात काय, सरपंचकीसाठी उभे नसलेले मोहितराव जास्त कामाचे आहेत असं म्हणायला पाहिजे ना. जास्त होतंय मोठ्या बाई, जास्त होतंय. फ्लो मध्ये तुम्ही आमचा अपमान करताय, लक्षात येऊ द्या जरा. नाही नाही नाही, अपमान नाही करते मी आपला असच. पण तुम्हाला सांगू का, एक नंबर काम केलं बरं का तुम्ही ना. ती सभा उधळून टाकली, मस्त केलं एकदम. मोहितराव इफेक्ट म्हणतात त्याला, मोहितराव इफेक्ट. कसं आहे मोठ्या बाई, मोहितराव आपल्या विरोधकांचा करेक्ट कार्यक्रम करत असतो. हो, चांगलंय चांगलंय. म्हणजे सभा माझ्या पोराची आणि बदनामी झाली सुनेची, हेच हवं होतं मला. हो मोठ्या बाई, आम्हाला निवडून देणारे लोक आमच्याच सारखे आहेत. हा, आता ते टीव्हीत कसं तोच व्हिडिओ 17दा दाखवून वावटळीची भीती घालत असतात. आम्ही पण तेच केलंय, एकदम शेम टू शेम. आता हेच वावटळ इंद्रायणीला कुठच्या कुठं फेकल आणि आमच्याच कॅन्डिडेटला निवडून आणल. आवडला तुमचं कॉन्फिडन्स. मोठ्या बाई, आता सगळी सूत्र बदलणार.